सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील पारे नाका या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे गुन्हा शाखेचे सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाला दोघे जण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार या पथकाने विटा पारे नाका येथे सापळा लावला होता। यावेळी 1-2 संशयित त्या परिसरात फिरत असल्याचं व त्यांच्या हालचाली वेगवेगळ्या वाटल्याने सदर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धनसह या टीमने त्या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे चौकशी व अंगझडती घेतल्यानंतर पिस्तूल व एक रिव्हॉल्वर व कारतूस मिळून आली। सदर या दोघांना या पथकाने ताब्यात घेऊन ही कारवाई विटा पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने विटा पोलीस ठाणे येथे आणून सदर पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांची नावं वैभव बाळासाहेब वाघमोडे वय वर्ष 23 राहणार बलगवडे तालुका तासगाव तर गणराज वसंत गायकवाड वय वर्ष 21 राहणार वाठार किरोली तालुका कोरेगाव असं सांगितलं। हे दोघेही संशयित वैभव वाघमोडे गणराज गायकवाड रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत तर त्यांच्या विरुद्ध यापूर्वी तासगाव पोलीस ठाणे आणि सातारा येथे अग्निशस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत। सदर या पथकाने ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या दोघांवर विनापरवाना शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। सदर विटा पोलीस या दोघांकडे कसून चौकशी करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।